कुंभोज गावामध्ये बरेच दिवसाचा हा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेविषयी तक्रार आहे. आणि इथं या गावामध्ये तसं 12 बलुतेदार 18 पगड जातीची लोक राहतात, त्यांचा एकोपाही चांगला आहे. पण काही समाजकंटक ज्यांना ना इतिहासाचा अभ्यास आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची काही माहिती आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समता, मानवता आणि ताकद, हिंदुत्व या गोष्टीचं प्रतीक म्हणून आज जगभर महाराजांचं नाव घेतलं जातं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. आणि आज कुठेही जावा राज्यात जातीय दंगली आणि बऱ्याच गोष्टी प्रांतामध्ये राज्यामध्ये आहेत. पण महाराष्ट्र हा असा राज्य आहे की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार आज छोट्यातल्या छोट्या मुलग्यापासून, माता भगिनींपासून, मोठ्यातल्या मोठ्या समाजसेवकापासून राजकारण्यांपर्यंत माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या युवकांना एकत्रित घेऊन रायरेश्वरच्या पायथ्याला स्वराज्याची शपथ घेतली आणि ते स्वराज्य पूर्णत्वास न्यायचं काम केलं. आणि आज त्यांच्या स्मारकाला काही मी म्हणतोय ते हरामखोर वृत्तीची लोक, मी कुणाची जात किंवा त्या जातीचा म्हणणार नाही, कारण का जात बदनाम होते आणि जातीवर ते ठोपर फोडलं जातं. पण ही विकृत मानसिकतेचे प्रत्येक समाजामध्ये कोण ना कोण असतं आणि त्या विकृत मानसिकतेच्या लोकांना जातीचं काही देणं घेणं नसतं. पण हा विषय वाढला नाही पाहिजे, चिघळला नाही पाहिजे, दंगा धोपा नाही झाला पाहिजे. छत्रपती ग्रुपच्या वतीनं आम्ही आव्हान करतो, कुंभोज ग्रामपंचायत डेप्युटी आहेत किंवा कुंभोज ग्रामपंचायत आणि सर्व नागरिक इथं आहेत, युवक आहेत, युथ आहेत, जो हरामखोर असं केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. कारण का त्याची मानसिकता आणि त्याला खरोखर इतिहासाच्या अभ्यासाला 1-2 वर्ष पाठवलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांनी कुठं कुठं मशिदी बांधल्या, आरमार प्रमुख कोण होतं, त्या हरामखोरला आधी दाखवून दिलं पाहिजे. अशा नालायक वृत्तीच्या लोकांमुळं समाजामध्ये हे जातीमध्ये विखुरलं जातं आणि त्याचा परिणाम पूर्ण राज्यभर, देशभर होतो. आता राजकीय वातावरण आहे, राजकीय इलेक्शन आहेत, त्याच्या मुद्द्यावरती याचा कोण मुद्दा करून त्याचा फायदा घेऊन कोण तर चुकीच्या खुर्चीवर जाऊन बसतो. असं राजकीय खेळ न होता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कुंभोजमध्ये झालं पाहिजे. यासाठी आम्ही सुद्धा कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील किंवा महाराष्ट्र मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे आम्ही सुद्धा छत्रपती ग्रुपच्या वतीनं मागणी करतो, कुंभोजला प्रायोरिटीवरती घेऊन ठराव पास करून नियोजित जागा आहे असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे, तर या नियोजित जागेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे. अन्यथा छत्रपती ग्रुप स्मारक उभा करण्यास सक्षम आहे आणि अनेक संघटना अशा आमच्यावर आहेत की ज्या इथं स्मारक उभं करायला लाखोच्या संख्येने इथं युवक जमा होतील आणि समोर उभारून दिवसा स्मारक उभं करतील. मग ते परमिशन कोणते असोत नसोत, तो प्रशासनाचा भाग आहे, तो कागदपत्री भाग आहे, तो प्रशासनाने बघावा. असे दंगे होऊ नयेत याची काळजी सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि ज्या हरामखोरांनी तो बॅनर फाडलाय महाराजांचा त्याला खरोखर शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर पोलीस कुठंतरी किंवा प्रशासन एकत्र येऊन त्याला पाठीशी घालायचं काम केलं तर त्याला चौकात कोणी लटकवलं तर उद्या त्याला प्रशासन जबाबदार असेल याची सुद्धा प्रशासनाने काळजी घ्यावी. कारण का आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नातलगाचा सुद्धा आया बहिणींच्या अब्रूकडे लक्ष घातलं, चौरंगा करला, मागे पुढे बघितलं नाही. आणि अशा महापुरुषाचं जर स्मारक इथं होतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्याच्यासाठी कोण टीचभर जागेसाठी आडवा येत असेल तर त्याला तुडवायची धमक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या पायकांमध्ये आहे. आणि ह्याच्या दखल प्रशासनाने घेऊन याच्यावर 4 दिवसाच्या आत योग्य तो तोडगा काढून हा खड्डा याचा भराव करून याला कंपाऊंड करून या गावच्या ग्रामपंचायत 26 जानेवारीला यांची जी गाव सभा असते त्याच्यामध्ये तो ठराव मंजूर करून घेण्यात यावा आणि याचं नियोजन करावं. अन्यथा आम्ही स्वतः इथं महाराजांचा अश्वरूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू, हे मी स्वतः प्रमोद पाटील छत्रपती ग्रुपच्या वतीने सांगतो. कुंभोजकरांनी असेल किंवा महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मावळ्याने असेल, तुम्ही मागे सरायचं कुठेच काम नाही. कारण का छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक जात आणि मानवतेसाठी आदर्श होते आणि ते आदर्शच राहतील. आणि तो इतिहास जपायचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी.
मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.